माऊली लोणंद ते तरडगाव मार्गावरती चांदोबाचा लिंब इथं पहिला रिंगण सोहळा पार पडला। या सोहळ्याला आमदार विक्रम पाचपुते यांनी सुद्धा हजेरी लावली। त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकरांनी। जय विठ्ठल, मी आता लोणंद ते तरडगाव या वारी मार्गावरती आहे आणि चांदोबाचा लिंब या ठिकाणी या वारी मार्गातलं पहिलं उभं रिंगण पार पडतं। अनेक मोठ्या व्यक्ती साताऱ्यामधल्या या रिंगण सोहळ्याला उपस्थित असतात। आता माझ्यासोबत विक्रम पाचपुते आहेत, आपण त्यांचं स्वागत करूया। विक्रमजी नमस्कार, स्वागत आहे तुमचं। जय हरी विठ्ठल। सोहळा तुमच्या जिल्ह्यामध्ये आलाय, कशी तयारी आहे, कसं नियोजन आहे? आमच्या जिल्ह्यात नाही, आम्ही सोहळ्याच्या भागच आहोत। म्हणजे अनेक वर्षापासून आमचे वडील असतील, आई आहेत, हे कायम वारीत चालत असतात। आमच्या कुटुंबामध्ये ही परंपरा काहीशे वर्षापासून आहे। पूर्वी पंजोबा आजोबा अलीकडच्या काळामध्ये आई वडील हे सगळे या वारीमध्ये चालत असतात। एक वेगळा आनंद असतो। म्हणजे आपण पाहतो की वारीत ज्यावेळेस सहभागी होतो ना, तो एक परमानंद असतो आणि तो आनंद सहजासहजी मिळू शकत नाही। म्हणजे वारीत आल्याशिवाय वारी कळू शकत नाही, वारीत सहभागी झाल्याशिवाय जो आनंदाचा लाभ होऊ शकत नाही। सगळ्यात महत्त्वाचं वारीमध्ये आपण काय गमवतो तर ते म्हणजे अहंकार गमवतो। इथे सगळे एकसारखे असतात। हे धक्का लागला तरी पुढचा माणूस एकदा जेव्हा माऊली 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 सांभाळून, तर त्यावेळेस असं वाटतं की आपणही सर्वसामान्य आहोत। त्यामुळे वारीमध्ये प्रत्येकजण हा एक आहे आणि कोणताही मोठा असो छोटा असो, त्या सगळ्यांना तोच मान आहे आणि त्याच मानामध्ये आपण पंढरपूरला सगळेजण पायस्थ होत असतो। मी साधारण लोणंदपासनं तरडगावपर्यंत हा तो टप्पा आहे, हा चालतो। कारण आमच्या कुटुंबातले आता यावर्षी वडीलसुद्धा म्हणजे माजी मंत्री बबनराव पाचपुते साहेबसुद्धा अनेक वर्षापासून वारीत चालतात। यावेळेस सुद्धा ते वारीमध्ये सहभागी झालेले आहेत। माझी प्रत्येक व्यक्तीला एक विनंती असणार आहे की एकदा वारीत येऊन पहा। वारीत आल्याशिवाय वारी कळत नाही, वारीत सहभागी झाल्याशिवाय वारकरी कळत नाही आणि वारकऱ्यातनं जो लीनता असते ती लीनता आत्मसात करणं गरजेचं आहे। अनेकदा आपण काम करताना ज्यावेळेस थोडंफार पदं मिळतात त्यावेळेस एक मीपणा येतो, पण वारीमध्ये कसलाही मीपणा नसतो। वारीमध्ये प्रत्येकजण एकसारखा असतो, त्यामुळे एकसारखा जाणून घेण्यासाठी खरं तर वारीत आलं पाहिजे। नक्कीच तुमच्यावर दोन मोठ्या घटनांचे संस्कार झाले, एक राजकारण आणि दुसरा वारकरी संप्रदाय। याचा फायदा तुमच्या व्यक्तिमत्वाच्या डेव्हलपमेंटसाठी तुम्हाला झाला किंवा नियोजनासाठी झाला किंवा पुढच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला वैयक्तिक कसा फायदा झाला? नाही, खूप मोठा फायदा होतो। मी मगाशी जसं सांगितलं ना, मी आमचे वडील हे अनेक वर्ष झालं प्रवचनही करतात। त्यांची एकच शिकवण आहे की कायम डोक्यावर बर्फ, तोंडात साखर आणि पायात भिंगरी राहिली पाहिजे। आणि राजकारणात ह्या तीन गोष्टी लागत असतात आणि आम्ही वारकरी संप्रदायात नसतो। म्हणजे ठेविले आनंद तैसेचे राहावे। म्हणजे तुमच्याकडे काय याचा जास्त तुम्हाला म्हणजे वाईट वाटून घेण्यापेक्षा आहे त्याच्यामध्ये आनंदी राहणं आणि त्यातनं आपण जास्तीत जास्त कसं करू शकतो। आणि कायम आमच्याकडे सांगितलं जातं की करता करविता तो असतो, आपण फक्त निमित्त मात्र आहे। त्यामुळे निमित्त मात्राने कधी शांत बसायचं नसतं आणि आपण काम करत राहिलो तर त्या गोष्टीला यश येत असतं आणि त्याचा फायदा होतो। हे राजकारणात माहीत तशी पाहिली तर आज विधानसभेची पहिली टर्म आहे, पण अनेक वेगवेगळे प्रश्न मांडायची संधी मिळाली। कारण कोणताही प्रश्न मांडताना आम्ही हाच विचार करत असतो की आम्ही फक्त निमित्त मात्र आहोत, करता करविता तो आहे। त्यामुळे करता करविता तो असल्यावरती कोणत्याही गोष्टीला अपयश नाही आणि मागे वळायची गरज नाही। हे कायम आमच्याकडे हे सगळ्यातनं हे जे संस्कार मिळतात ना, हे संस्कार खूप मोठे असतात आणि संस्कार असे सहजासहजी मिळत नसतात। हे परिस्थितीनुसार वेळेनुसार वेगवेगळे मिळतच राहत असतात। नक्कीच। जय हरी विठ्ठल, तुम्ही सहभागी झालात त्यासाठी अगदी मनापासून धन्यवाद। कॅमेरावर नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रासाठी चांदोबाचा लिंब इथून।